नाशिकच्या पेठरोड परिसरातल्या भाडे कराराच्या जागेवर रत्नाकर कोठुळेंच्या मालकीचा हा गोठा 3-4 वर्षांपूर्वी जागेच्या मूळ मालकाने बिल्डर गुलाब त्रिपाठीला ही जागा विकली। त्यात गोठ्याचा निम्मा भाग जात असल्यानं जागा खाली करून घेण्यासाठी त्रिपाठीने भाडेकरूकडे तगादा लावला। अनेक वेळा धमकावण्याचेही प्रयत्न झालेत। रविवारी दुपारी त्रिपाठीने गुंडाकरवी बळजबरीने जागा खाली करून घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी कोठुळे यांची वृद्ध आई एकटीच गोठ्याजवळ होती। तिलाही धक्काबुक्की करण्यात आली आहे। मी झोपेल होते तर मी म्हणले पोराहो का पळत्या, चोर आले काय पळत्या। ते पळाले, चहा पिले, या खांबाला हात लावला। ते काय नाही आम्हाला गोठा उपटायचा। म्हणलं आज तुम्हाला 3 वार झाले मी सांगू राहिले, तुम्ही ऐकते का नाही। मी अशी बोलते तरी ते खांब उपटायला लागले तर मी आडवी पडले। तेवढ्यात मग माझ्या पोराला फोन केला, मी एकटीच होते इथे। पांडे यांनी ती जागा त्रिपाठी म्हणून बिल्डरला विकली। ती विकल्यानंतर तो काही गुंड आणून आमच्या दहशत म्हणजे घाबरवण्याचा प्रयत्न करतो आणि आमचं तबेला तोडण्याचा प्रयत्न केला। अचानक घडलेल्या या प्रकारानंतर कोठुळे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। त्यानंतर बिल्डर गुलाब त्रिपाठी 2 अल्पवयीन मुलांसह 14 जणांना तातडीने अटक करण्यात आली आहे। काल त्यांनी धमकी दिलं, पोरांसोबतच आले तिथे। आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर तुरंत 5 मिनिटात आम्ही पोहोचलं। 14 लोकांना आम्ही ताब्यात पण घेतलेले आहेत। हा केस आहे 94/14 447 384 85 प्रमाणे गुन्हा दाखल केलेले आहेत। शहरात जागा बळकवणाऱ्या भाडेकरूंची अरेरावी वाढत चालली आहे, तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य लोकांच्या जमिनी बांधकाम व्यावसायिकांनी आणि राजकीय नेत्यांनी संगनमत करून हडप केल्यात। त्यामुळे जमिनीच्या संदर्भात कुठलेही घोटाळे असल्यास सर्वसामान्यांनी थेट पोलिसांकडे दाद मागावी असं आवाहन पोलिसांनी केलंय। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।